ती यादी रखडली असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागा वाटपाचा तिढा कायम असल्यानं ही उमेदवार यादी रखडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान आमची यादी तयार असून आज दिवसभरात यादी समोर येईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। तर महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नसल्याचं त्यांनी ठणकावलंय। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार लोकसभेचे कोण असणार यावरती आपण एक ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांचं नाव चर्चेत आहे, तर ईशान्य मुंबईमधून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संधी मिळण्याची किंवा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरातून चंद्रकांत खैरे यांचं नाव समोर येत आहे, बुलढाण्यातून नरेंद्र खेडकर, यवतमाळमधून संजय देशमुख आणि उस्मानाबादमधनं ओमराजे निंबाळकर यांचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यादीमध्ये असण्याची शक्यता आहे। तर परभणीमध्ये बंडू जाधव, शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे, नाशिकमधून विजय करंजकर आणि ठाण्यातून राजन विचारे यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता। रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते, हिंगोलीतून नागेश आष्टीकर, रत्नागिरी सिंधुदुर्गातून विनायक राऊत, सांगलीमधून चंद्रहार पाटील आणि मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांचं नाव सध्या चर्चेत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून। मात्र आज यादी येणार होती ती आता रखडल्याची सध्या चर्चा आहे। मात्र दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की यादी आजच जाहीर होईल। त्यापैकी कल्याण डोंबिवली मतदारसंघ, पालघर आणि जालना लोकसभा मतदारसंघाविषयी सध्या सस्पेन्स कायम आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार या जागांवरती कोण असणार किंवा या जागांबाबत काय होणार या संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम आहे। मात्र उर्वरित जागांवरील उमेदवारांची संभाव्य नावं समोर आलेली आहेत। मात्र अजूनही यादी काही जाहीर झालेली नाही। आज होणार होती, मात्र ही आजची यादी जाहीर होणं रखडल्याचं कळतंय। मात्र तरी देखील संजय राऊत म्हणतायत आजच यादी जाहीर होईल।